मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीयन कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ। श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या 20व्या चातुर्मासाच्या आज 152 पैकी नामस्मरण दिन क्रमांक 4। आज उपस्थित सर्व सद्गुरु भक्तांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या आपल्या सद्ग्रंथ वाचनाच्या सेवेला आपण सुरुवात करूया। सज्जनो, महाराजांचं एक बोधवचन आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराज म्हणाले, म्हणजे पूज्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या म्हणजे बोधवचनच सांगत असताना त्या बोधवचन सांगताना एक दुसरं बोधवचन पण मला आठवतंय। थोरले महाराज म्हणाले, म्हणजे गोंदवलेकर महाराज, की ज्या दिवशीपासून मी बोलायला सुरुवात केली त्या दिवशीपासून तर शेवटच्या श्वासापर्यंत देह ठेवेपर्यंत मी फक्त नाम आणि नामाचं महात्म्यच गात राहिलो, तरीही नामाचं महात्म्य संपलं नाही। आणि असं आयुष्यभर ज्यांनी नामाचं महात्म्य सांगितलं अशा गोंदवलेकर महाराजांचंच एक अजून बोधवचन आहे। ते म्हणाले की नामाला स्वतःची अशी चव नाही, पण नामाशिवाय उद्धार नाही। नामाला स्वतःची अशी चव नाही, त्याच्यामध्ये आपण आपली गोडी आपण स्वतःहून मिसळून ते नाम घेतल्याशिवाय मात्र उद्धार पण नाही। आणि म्हणून त्या नामामध्ये आपल्या सगळ्यांना गोडी उत्पन्न व्हावी म्हणून नुसतं नाम घेणं फार कठीण आहे। नाम जितकं सोपं आहे, महाराजांचंच आहे बरं का, माझ्या मनाचं मी काही सांगूच शकत नाही, कारण तेवढं ज्ञान तेवढी विद्वत्ता माझ्याकडे नाही याची मला प्रामाणिक जाणीव आहे। तर महाराज म्हणाले की सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या उपनिषदांचं, सगळ्या पुराणांचं, वेदांचं जर काही सार असेल तर ते नामसाधकासाठी किंवा सामान्य जीवासाठी नामसाधन हे सगळ्यात मोठं सार या उपनिषदांचं, या सगळ्या वेदांचं आहे। म्हणून उद्धरून जाण्यासाठी कलियुगामध्ये नामस्मरणासारखा उत्तम उपाय, सोपा उपाय नाहीये। आणि मग हे नाम तुम्हा आम्हाला चांगल्या पद्धतीने साधण्यासाठी, त्याच्यामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी म्हणून आपण आपल्या चातुर्मासामध्ये सद्ग्रंथ वाचन हे ठेवलंय। संतांची चरित्र, संतांचे विचार आणि संतांनी जे महान कार्य केले की जे उपनिषदांमध्ये आहे, जे वेदांमध्ये, बरं वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र ही सगळी निर्माणच कशाला झाली तर या भगवंतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, आपल्या सगळ्यांना माहित आहे
की तो परमात्मा, ते परब्रह्मण एकटं होतं आणि त्या एकट्याला काही कर्मेना, म्हणून त्यांनी या विश्वाची निर्मिती केली आणि एकपेशीय प्राण्यांपासनं जलचर, भूचर असे सगळे 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 प्राणी निर्माण केले. 83,99,999 योनी निर्माण केल्या. इतक्या प्रकारचे जीव निर्माण केले, तरीही भगवंताला अजून काहीतरी राहिलंय, अजून काहीतरी राहिलंय. पूर्णता अजून त्याच्या सृष्टी निर्मितीला झाली नाही असं त्या परमात्म्याला वाटलं आणि मग त्यांनी एक शेवटचा प्राणी निर्माण केला आणि तो म्हणजे मनुष्य. त्या मनुष्याला निर्माण करताना परमात्म्याच्या मनात असं होतं की हे सगळेच माझे अंश आहेतच, पण मनुष्य याला बुद्धी, मेंदू दिला, बुद्धी दिली आणि ती बुद्धी भगवंताला जाणण्यासाठी म्हणून दिली. आणि त्याला फार मोठी आशा आजही आहे सृष्टी निर्माण केल्यापासून, की मला जाणून घेणारा हा एक मनुष्य देह मी निर्माण केला, त्यांनी जन्माला येऊन त्याच्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. म्हणजे काय करावं, तर मनुष्य जन्माचं खरं ध्येय सज्जन हो, भगवंताची प्राप्ती करून घेणं हे तुमच्या माझ्या या जन्माचं, मनुष्य जन्माचं ध्येय आहे. त्या ध्येयाप्रत जाण्याकरता या 21व्या शतकात नवे नवे या कलियुगामध्ये, या घोर कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही असं सकल संत सांगतात. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भावार्थ दीपिका, अनेक ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या कमी वयामध्ये निर्माण केले. जसं व्यासांचं झालं की त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले आणि शेवटचा ग्रंथ माझ्या माहितीप्रमाणे भागवत निर्माण केला, तसं ज्ञानेश्वर माऊलींनी विपुल साहित्य निर्माण केलं, विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. आणि शेवटी अगदी जायची जेव्हा वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना पुन्हा असं वाटलं, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं वय जरी कमी असलं तरी सकल संतांमध्ये फक्त ज्ञानेश्वर माऊलींनाच माऊली असं संबोधलं जातं. कारण एवढा हा 20-21 वर्षाचा महात्मा, खरं म्हणजे जगाचे एवढे आघात सोसले, मानवी जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांना या भावंडांनी तोंड दिलं. त्यातलीही ज्ञानेश्वर माऊली खऱ्या अर्थाने माऊली का होती, तर इतकं सगळं सांगितलं आणि शेवटी फक्त 28 अभंगांचा हरिपाठ लिहिला. की नाही म्हणाले ज्ञानेश्वर लिहिली, भावार्थ दीपिका, हे ते सगळं सगळं निर्माण झालं, अमृतानुभव अमकं सगळं, पण म्हणाले अजून मला काहीतरी सोपं करून माझ्या लेकरांना सांगायचं. म्हणजे मला आठवण येते, आपण सगळे प्रापंचिक असल्यामुळे प्रापंचिक जीवनातल्या सगळ्या प्रसंग आपल्याला पटकन कळतात, म्हणून मी सांगेन की लेकराला सहलीला जायचंय, आपलं लेकरू आता 4-8 दिवसासाठी सहलीला जातं, तेव्हा ही वेगवेगळे पदार्थ, त्याच्या सगळी व्यवस्था करते, सगळे पदार्थ देते. म्हणजे 6-7 दिवस पुरेल अशा प्रकारचं वेगळं अन्न देते, 2 दिवस पुरेल असं वेगळं देते, आणि 8 दिवस माझ्या लेकरांजवळ राहील असा चिवडा, की ज्याला काही होणार नाही, 8 दिवस ते खाऊ शकेल, दशम्या देते, तळलेलं देतं, वेगवेगळं देतं. आणि हे सगळे पॅकिंग्स वेगवेगळे देऊन पुन्हा म्हणते, अरे थांब थोडंसं, पटकन एका छोट्या डब्यामध्ये देते, तुला पटकन तोंडात टाकता येईल अशा शंकरपाळे तरी देते, म्हणे पटकन खाता येईल, केव्हाही खाता येईल, खिशात ठेवता येईल, मग ड्रायफ्रुट्स देते, वेगळ्या गोळ्या. काय ती जी आईची ममता आणि ते जे तिचं लेकरांप्रती प्रेम आहे, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माझ्या लेकरांना, अरे जाता जाता एवढं तर तोंडात घाल, नुसतं सगळं तर राहा, असे सुंदर हरिपाठाचे अभंग ज्ञानेश्वर माऊलीने लिहिले. आणि त्या त्या हरिपाठाच्या अभंगात सुद्धा माऊलीने पहिलंच वाक्य, पहिलीच ओळ आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 28 अभंग इतके गोड आहेत ना, की एक एक अभंग असा म्हणत राहावा डोळे लावून मनापासनं, आपोआप त्याचा अर्थ सारखं म्हटल्याने कळत जात, इतका गोड हरिपाठ. तसं महाराज म्हणाले की नामाला स्वतःची चव नाही आणि 5 महिने आपल्याला नामस्मरण करायचंय, तर हे नाम घेत असताना नुसतं नाम फार कोरडं आहे असं महाराजांनी सांगितलं. आणि त्याचा अनुभव आपल्याला नित्य येतो. आपण नामस्मरणाला जर बसलो तर 15व्या मिनिटाला खूप झालं, मला तर त्याच्या आधीच मस्त छान जांभळी येते.
गोळीची गरजच नाही पडत, इतकं आपलं मन त्या नामासाठी तयार आहे. पण हेच नाम जर सद्गुरूंच्या लीलांमध्ये, सद्गुरूंच्या चरित्रामध्ये, सद्गुरूंच्या तत्वचिंतनात जर गेलं ना, तर मग त्या नामामध्ये खरोखर मानवी जीवाला फार मोठा आधार मिळतो, गोडी निर्माण होते आणि मग खरंच नाम चांगलं. सज्जनो, आपल्या एकनाथी भागवताचा अभ्यास करत असताना तो संत महात्मा कोण आहे, ती पर्सनॅलिटी काय होती, ते विभूतिमत्व काय होतं, हे जर एकदा समोर आलं ना, तर मग त्या संतांचं चरित्र, त्यांचा लीला प्रसंग, त्यांची साधना, त्यांचं वागणं, त्या व्यक्तिमत्वाचं, त्या विभूतिमत्वाचं एक इम्प्रेशन जेव्हा आपल्या अंतःकरणावर पडतं ना, आणि मग ते इम्प्रेशन पडल्यानंतर त्याचे तत्व, त्याचे विचार आपल्याला पटायला सुरुवात होते. म्हणून हे संत चरित्र आपण काही दिवस घेतोय. सज्जनो, आपण काल पाहत होतो की नाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने नाशिकच्या पंचवटीच्या त्या मंदिरामध्ये सद्गुरूंच्या आज्ञेने चतुश्लोकी भागवतावर निरूपण करून, टीका करून, सद्गुरूंच्या आज्ञेने लिखाणाला प्रारंभ करतात. सद्गुरू त्यांचं निरूपण आणि त्यांचं लिखाण पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न होतात. 2-3 दिवस त्यांच्याबरोबर राहतात आणि जनार्दन स्वामी आणि त्यांच्याबरोबर आलेले ते चंद्रभट्ट, चांदवडचे ब्राह्मण, दोघेही नाशिकला आणि स्वामी परत दौलताबादेला निघून जातात. नाथ महाराज आपल्या सद्गुरूंना नमस्कार करतात पंचवटीमध्ये आणि नाथ महाराज सद्गुरूंच्या आज्ञेने उत्तर भारतामध्ये सद्गुरूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेसाठी जातात. सज्जन हो, एवढा ब्रह्मज्ञानी पुरुष नाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या कृपेने ब्रह्मज्ञानी झाले आणि हा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आपल्या शिष्याला कशासाठी सद्गुरू तीर्थयात्रेला जायला सांगत असतील बरं? आपल्याला माहिती आहे की नाथांच्या नंतर, म्हणजे नाथांनी 1599ला देह ठेवला आणि लगेच 17व्या शतकामध्ये, 16व्या शतकाच्या शेवटी नाथांनी देह ठेवला आणि 17व्या शतकामध्ये समर्थ जन्माला आले. समर्थांनी 12 वर्ष, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 वर्ष आईबाबांजवळ राहिले. हाही संत तसाच, बालपणापासून भगवंताची आवड आणि गुरु शोधार्थ म्हणून घराच्या बाहेर 12व्या वर्षी पडला. 12 वर्ष टाकळीला साधन केलं. कमरे इतक्या पाण्यात टाकळीमध्ये गोदावरीच्या नदीमध्ये उभं राहून गायत्री आणि रामनामाचं अनुष्ठान 12 वर्ष केलं. समर्थ जेव्हा रोज 12 वर्ष पाण्यामध्ये उभे राहत होते तर कमरेखालचा सगळा भाग पांढरा पडला होता. साधनेला, नामस्मरणाला गंगेच्या पाण्यामध्ये उभे राहिले तेव्हा मासे रोज उभे राहिल्यामुळे मासे त्यांच्या पायाला चावत होते, कीटक पायाला चावत होते. अनेक जखमा 12 वर्षपर्यंत समर्थांच्या पायाला झाल्या होत्या. अशा अवस्थेमध्ये सकाळपासून तर दुपारपर्यंत, जे सूर्योदयाच्या पूर्वी स्नान संध्या करून नामानुष्ठानाला बसलेला हा 12 वर्षाचा मुलगा 24व्या वर्षापर्यंत साधन करतो आणि 24व्या वर्षी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र दर्शन देऊन अनुग्रह देतात. समर्थांचे, रामदास स्वामींचे सद्गुरू हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत. सगुणामध्ये रामचंद्रांचा अनुग्रह समर्थांना मिळाला आणि अनुग्रह मिळाल्यानंतर समर्थ एवढे आनंदले आणि त्यांना सगळं प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान झालं आणि समर्थ म्हणाले, मी आता माझं आयुष्य संपवतो. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे तुझं साधलंय, तुला सगळं प्राप्त झालं, पण इथेच संपलेलं नाही. तुझा उर्वरित आयुष्याचा काळ हा सामान्य प्रापंचिक माणसाला, नवे नवे या राष्ट्राला उद्धरण्यासाठी झालेला आहे. तुझा उद्धार झाला एवढ्यासाठी मी तुला अनुग्रह दिला नाही, एवढ्यासाठी मी तुला अनुग्रह दिला नाही, दर्शन दिलं नाही. तर आता तुला हे जे ज्ञान झालं आहे, हे ब्रह्मज्ञान तुला पचवण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानची तीर्थयात्रा तुला करायची आहे.
आणि त्यांच्या आज्ञेने पुढची 12 वर्ष म्हणजे वयाच्या 36व्या वर्षापर्यंत समर्थ हिंदुस्थानचा दौरा करत होते. तो दौरा नव्हता, ती केवळ तीर्थयात्रा नव्हती, तर खऱ्या अर्थाने या राष्ट्राची, या समाजाची स्थिती पाहण्याचा अभ्यास दौरा समर्थ रामदास स्वामींना करवून घ्यायचा होता श्रीरामांना. हीच गोष्ट आपल्याला ब्रह्मचैतन्यांच्या बाबतीत पाहायला मिळते. त्यांना ब्रह्मज्ञान झालं, त्यांना अनुग्रह दिला तुकामाईंनी आणि म्हणाले घरी जाऊ नकोस. आणि स्वतः तुकामाई त्यांना घेऊन पहिल्यांदा उमरखेडला गेले. तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि तिथून ते उत्तर हिंदुस्थानामध्ये संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रवासासाठी गोंदवलेकर महाराज गेले. याचं कारण सद्गुरूंना हे माहीत असतं की ब्रह्मज्ञान जरी माझ्या शिष्याला झालं असेल तरी ते ब्रह्मज्ञान रोमारोमामध्ये पसरण्यासाठी, मुरण्यासाठी माझ्या या शिष्याला अनेक लोकांना उद्धरून जायचं आहे. आणि सज्जनो, दुसरी एक परिस्थिती अशी असते की ब्रह्मज्ञानी पुरुष जेव्हा होतो, जेव्हा तो सत्पुरुष होतो, तो सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरू पदाला जेव्हा पोचतो, तेव्हा त्या सद्गुरूंना सुद्धा माहीत असतं की माझा हा सत्शिष्य पुढे अनेकांचा उद्धार करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला एखाद्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होतं, त्या सत्पुरुषाचं वैशिष्ट्य असं असतं की त्याला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर फार कमी सत्पुरुष असे असतात की जे एकांतात राहतात, जे स्वतःच्या ब्रह्मानंदातच एकांतात राहतात. आणि जर कोणी त्यांच्याकडे गेलं तर त्याचा ते उद्धार करतात. ते होऊन दुसऱ्यांकडे फिरत नाही. असे फार कमी ब्रह्मज्ञानी पुरुष असतात. पण जास्तीत जास्त ब्रह्मज्ञानी पुरुष हे जगाच्या कल्याणाची तळमळ असलेले असतात. आणि ही तळमळ त्यांची असता केवळ कामा नये, त्या तळमळीचा मधून अनेकांचा उद्धार होण्यासाठी तत्कालीन समाजाची, तत्कालीन राष्ट्राची, तत्कालीन कुटुंबाची परिस्थिती त्याला कळावी म्हणून सद्गुरू आपल्या सत्शिष्याला भ्रमणासाठी, तीर्थयात्रेसाठी, हिंदुस्थानच्या दौऱ्यासाठी, अभ्यास दौऱ्यासाठी पाठवतात. तद्वतच जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना सांगितलं की बाळा, आता यात्रेसाठी नाही. याच्यामध्ये उद्देश असा असतो की याला समाज कळावा, समाजामध्ये काय चाललेलं हे पाहावं. आणि त्या 16व्या शतकामध्ये बघा, म्हणजे नाथ महाराजांचा काळ आहे 1532 ते 1599. या काळामध्ये समाजाची परिस्थिती, समाजामध्ये अवडंबर, समाजातली अंधश्रद्धा, समाजात वाढलेलं विचित्र असं कर्मकांड, हिंदू समाजाची अतिशय दयनीय अवस्था. आणि अशा अवस्थेमध्ये नाथ महाराज नाशिकवरून उत्तरेकडे गेले. संपूर्ण प्रवास करत करत, तीर्थयात्रा करत. आणि दुसरा सद्गुरूंचा असा उद्देश असतो की तत्कालीन समाजामध्ये, त्या काळामध्ये आपल्या या शिष्याच्या समकालीन अनेक संत, महात्मे, साधक भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जे वसलेले आहेत, त्यांची साधना, त्यांचं कार्य, यांचं दर्शन, यांचा सहवास, यांचं मार्गदर्शन, यांची चर्चा होऊन हा समाज उद्धरला जावा, एवढी सुंदर योजना परमेश्वराची सद्गुरूच्या रूपाने, सगुण रूपामध्ये या भारत देशामध्येच आपल्याला पाहायला मिळते. खरोखर इतकी महान परंपरा आपल्या देशाची आहे. आणि ही सगळी खरोखर मी सांगतो ना, आताच्या काळामध्ये आपण गुगलवर जा, इकडे जा, नाही हो. ग्रंथांच्या वाचनाशिवाय, नित्य वाचनाशिवाय, घरच्या उत्कृष्ट आध्यात्मिक परिस्थितीशिवाय पुढची पिढी घडणं अत्यंत अवघड आहे. हे पालकांनी समजून घेणं, आणि केवळ समजून घेऊन नाही तर आपल्या घरात त्या उपासनेचा, आपल्या घरात त्या सत्संगाचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचं काम तुमचं, माझं, सगळ्यांचं आहे. नाथ महाराज निघाले, अनेक ठिकाणी प्रवास केला. आणि हा सगळा प्रवास करून, म्हणजे बघा, 12व्या वर्षीच नाथ पैठणवरून निघाले. सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंच्या सेवेतच आहेत. आणि प्रतिष्ठान नगरीमध्ये, पैठणमध्ये चक्रपाणी आजोबा आणि आजी तिथेच आहे, वाट पाहत आहेत. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. इकडे समर्थ नाथ महाराजांची पूर्ण आध्यात्मिक प्रगती होते आहे. ग्रंथांचं लिखाण सुरू झालेलं आहे. अनेक ग्रंथ लिहून झाले. स्वात्मबोध झाला.
हस्तमालक झाला, चिरंजीव पद झाला, असे अनेक ग्रंथ छोटे छोटे काव्यरूपाने तयार झाले होते. आणि अशा प्रकारच्या ग्रंथाच्या निर्मिती करत 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 हा सगळा भारत देश ते पाहत होते. समाजाची परिस्थिती पाहत होते, कुटुंबाची परिस्थिती पाहत होते. कुटुंबातलं विचित्र वातावरण, समाजातलं विचित्र वातावरण पाहून नाथ अतिशय नाराज, अतिशय दुःखी होत असत. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतानाची राहिली की काय सत्पुरुष असतात बघा. म्हणजे आपण जे आपल्या उपासनेमध्ये म्हणतो की नाही, ब्रह्मचैतन्याने तुझं लागी माये, जुने ठेवण ते पूर्ण दिले पाहे, असं आपण सहजतेने म्हणतो. तर हे जुनं ठेवण काय असेल? ब्रह्मचैतन्य या ठिकाणी कुठलाही सद्गुरू, कोणताही त्याचा सत्शिष्य असेल, तर तो सद्गुरू जेव्हा आपल्या शिष्याला देतो तेव्हा भरभरून देतो. आणि तो एका शिष्याला दिल्यावर त्याच्याकडे उरत नाही असं नाही, तो एकाला नाही अनेकांना देत असतो, कारण दिल्याने त्याच्याजवळचं वाढतच असतं. नाथ भागवतामध्ये पुढे हा प्रसंग येणारच आहे, पण तो आत्ता सांगणं पण गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. स्वतः नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना भगवान दत्तात्रयांचं दर्शन कसं झालं याचं वर्णन नाथ भागवतामध्ये लिहिलेलं आहे. फार सुंदर लिहिलेलं आहे. ते पुढे आपण फार यांनी घेणारच आहोत विस्ताराने. आज मी थोड्या प्रमाणात सांगतो कारण ते गरजेचं आहे. नाथ महाराज असं लिहितात की माझे स्वामी, माझे सद्गुरू जनार्दन स्वामी हे भगवान दत्तात्रयाचे निस्सीम भक्त तर होतेच. त्यांची अवस्था अशी होती, म्हणजे पहिलं दर्शन जे दत्तात्रयांचं जनार्दन स्वामींना झालं आणि त्यात त्यांना काय मिळालं हे सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर ते म्हणाले, माझे सद्गुरू जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये फक्त दत्तात्रयांच्या चिंतनात असत. अखंड चिंतनात. म्हणजे एवढं किल्लेदाराचं काम ते दिवसभर जरी करत होते, अतिशय उत्कृष्ट ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जनार्दन स्वामी जरी प्रसिद्ध होते, पण त्या सगळ्या कामामध्ये, म्हणजे आज जर आपण म्हटलं तर एखाद्या किल्ल्याचा CEO म्हणून ते काम करत असताना परकालीन यवनांच्या काळामध्ये येणारी सगळी परचक्र या सगळ्यांचं संरक्षण करत असताना कामाचा ताण किती असेल याचा आपण जर विचार केला, तरीही त्या सगळ्या कामामध्ये जनार्दन स्वामींचं नित्य ब्रह्मचिंतन, नित्य सद्गुरु चिंतन कधीच चुकत नसायचं. एवढी अवस्था जनार्दन स्वामींची होती. आणि अखंड दत्तात्रयाच्या साधनेमध्ये, त्या स्मरणामध्ये, त्या अनुसंधानामध्ये जनार्दन स्वामी राहायचे. नाथ महाराज लिहितात की असेच ते एक दिवस दुपारच्या वेळी माझे स्वामी भगवान दत्तात्रयाच्या चिंतनामध्ये होते. आणि त्या चिंतन करता 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 भगवान दत्तात्रयांची त्यांना एवढी विलक्षण आठवण आली की भगवान दत्तात्रयांना मनुष्य रूपाने त्यांच्यासमोर प्रगट व्हावं लागलं. आणि दत्तात्रय त्यांच्यासमोर प्रगट झाले. यांनी डोळे उघडून पाहिलं तर अरे, मी ज्याचं ध्यान करतोय, ज्याची मला ओढ लागली, ते भगवान दत्तात्रय माझ्या समोर आहे. पाहिल्याबरोबर जनार्दन स्वामींच्या दोन्ही डोळ्यांना आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. त्या धारा किती तरी वेळ थांबत नव्हत्या. त्यांना उठवत नव्हतं, त्यांना बोलवत नव्हतं. बोलत होते ते फक्त स्वामींचे नेत्र, आणि पाहत होते ते दत्तात्रयांचे नेत्र. दत्तात्रय प्रसन्न झाले आणि माझ्या लेकराचे अश्रू थांबत नाही म्हणून दत्तात्रयांनी जनार्दन स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी त्यांची जी समाधी लागली ती बराच काळ टिकली. पुन्हा दत्तात्रयांनी स्पर्श केला, समाधी थांबली आणि जनार्दन स्वामी जागृत अवस्थेत आले. दत्तात्रयांच्या चरणकमलांची पाद्यपूजा स्वामींनी अतिशय सुंदर केली, पूजा केली आणि दत्तात्रयांच्या चरणकमलावर आपलं मस्तक ठेवलं. आणि त्या क्षणी भगवान दत्तात्रय लुप्त झाले, गुप्त झाले. पण नाथांनी एक सुंदर महत्वाची नोंद नाथ भागवतामध्ये तिथे लिहून ठेवली. ते म्हणाले, या दर्शनामध्ये, या दत्तात्रयांच्या पहिल्या दर्शनामध्ये भगवान दत्तात्रयांनी माझ्या स्वामींना अकर्तात्मबोध शिकवला. आता अकर्तात्मबोध म्हणजे काय आणि तो शिकवला म्हणजे काय केलं? तर अकर्तात्मबोध म्हणजे
इतकं सुंदर आहे. त्याच्यावर एक ओवी पण आहे, पुढे मी तुम्हाला ती सांगणार पण आहे. त्या ओवीचा अर्थ असा आहे की गृहस्थाश्रमाच्या मर्यादा न सोडता, गृहस्थाश्रमाच्या दत्तात्रेयांनी जनार्दन स्वामींना काय दिलं तर अकर्तात्म बोध दिला. अकर्तात्म बोध दिला म्हणजे काय दिलं तर ते म्हणाले, दत्तात्रेयांनी माझ्या स्वामींना गृहस्थाश्रमाच्या मर्यादा न सोडता, नंबर 2, कर्मलेखा न ओलांडिता. कर्मलेखा ओलांडायची नाही. जे कर्म आपल्याला दिलं ते प्रामाणिकपणे करायचं, कर्मलेखा न ओलांडिता, प्रारब्धाला न कंटाळता. अशा पद्धतीने अखंड कार्यरत राहून हे कार्य मी करत नाही, करता करविता तो आहे, ही भावना अखंड जागृत ठेवून हे सगळं एवढं मोठं कार्य किल्ल्याचं आणि अध्यात्मातलं माझे स्वामी करत असत. याला अकर्तात्म बोध असं म्हणतात. इतकं सुंदर त्यांनी लिहून ठेवलंय की गृहस्थाश्रमाची मर्यादा सोडायची नाही, कर्मलेखा ओलांडायची नाही, प्रारब्धाला भांडायचं नाही, प्रारब्धाला कंटाळायचं नाही, आणि सगळी कार्य करत असताना ती माझे सद्गुरू तो भगवान दत्तात्रय करून घेतो, या भावनेत अखंड राहून आपल्या कर्तव्यापासून दूर जायचं नाही. हे सगळं माझ्या सद्गुरूंना भगवान दत्तात्रयांनी शिकवलं. आणि पुढे सज्जन हो, हा जो अकर्तात्म भाव किंवा अकर्तात्म बोध जो संपूर्ण जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळतो, अगदी तसाच्या तसा आपल्याला आता नाथांच्या चरित्रात पाहायला मिळतो. सगळी यात्रा झाली, विपुल प्रमाणामध्ये ग्रंथलेखनही झालं होतं, आणि हे सगळं होत 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 वयाच्या 25व्या वर्षी नाथ महाराज आजी आजोबाच्या भेटीसाठी इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतर नाथ महाराज पैठणमध्ये चक्रपाणी आजोबा आणि आपल्या आजीच्या जवळ येतात. सज्जन हो, तत्पूर्वी आजी आजोबा सुद्धा इतके बुद्धिमान होते की आपला नातू आपल्या घरी येण्याच्या आधी चक्रपाणी आजोबांनी जनार्दन स्वामींची भेट घेऊन त्यांच्याकडून एक आज्ञापत्र लिहून आणलं होतं, आणि ते आज्ञापत्र होतं आपल्या नातवाच्या विवाहाचं. त्यांना हे जाणून होते की सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय माझा नातू एकही पाऊल पुढे टाकणार नाही. याचं कारण गेली 13 वर्ष तो घरीच आलेला नाही. तेव्हा आता जर गृहस्थाश्रमाच्या दृष्टीने आपल्याला जर पाऊल टाकायचं असेल तर सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय हे होणं शक्य नाही. आल्यावर तो वेळ घालायचा नाही, म्हणून चक्रपाणी आजोबांनी त्यांच्याकडनं जनार्दन स्वामींना कळवलं, जनार्दन स्वामींकडनं आज्ञापत्र लिहून आणलं एकनाथ महाराजांसाठी की तू गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. 12-13 वर्षांनी लेकरू घरी आलं. आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले नसतील तरच वेगळे पण ठरेल. ओवाळून आजीनी आपल्या वृद्ध हातानी नाथांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, जवळ घेतलं. कितीतरी वर्षांनी आपला नातू जवळ आला होता. आजी आजोबांच्या गळ्यात पडून कितीतरी वेळ नाथ आपले अश्रू आजीच्या खांद्यावर, आजोबांच्या खांद्यावर ओघळवत होते. बराच वेळ हा कार्यक्रम झाला. आनंदाश्रूच होते. आजोबांनी लगेच पैठणच्या जवळच असलेल्या वैजापूरच्या अत्यंत कुलशीलवान अशा घरातली एक मुलगी शोधून ठेवलेली होती. सासरचं तिचं नाव गिरिजा, नाथांची पत्नी गिरिजा. संत एकनाथ आणि गिरिजा सकल संतांच्या गृहस्थाश्रमातला आदर्श गृहस्थाश्रम. सज्जन हो, सकल संतांच्या चरित्रांचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की संतांची मूळ भूमिका ही वसुधैव कुटुंबकमच असते. पण अशी वसुधैव कुटुंबकम उक्तीप्रमाणे जीवन जगणाऱ्या प्रत्येक संतालाच गिरिजा माऊलीसारखी पत्नी मिळणं फार कठीण असतं. पण गिरिजा माऊली ह्या खऱ्या अर्थाने कुलशीलवान होत्या. अत्यंतिक पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. किती होत्या म्हणून मी तुम्हाला सांगू की नाथांचं घर
नाथांचा गृहस्थाश्रम हा दिसायला 4 चौघांसारखाच होता, पण येणार जाणार, अखंड येणार जाणार किती होते, तर जेवढे काही निराश्रित होते त्यांच्या आश्रयाचं स्थान नाथांचं घर होतं. अतिथी अभ्यंग अखंड सुरू असायचं आणि रोज गावातल्या आणि पंचकृषीतले अनेक लोक नाथांकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येत असत. त्या सकल समस्या निवारण करत असताना आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भोजन केल्याशिवाय घरी पाठवायचं नाही, ही नाथांची वृत्ती गिरिजा माऊलींनी स्वतःच्या कर्मामधून सिद्ध केली. दुसरं वैशिष्ट्य गिरिजा माऊलीचं, इतक्या कमी वयात आजी आजोबांचं तर सेवा करायची, पती निष्ठा तर होतीच, ती सेवा होती, पण रात्री अपरात्री वेळे अवेळी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गरम गरम जेवू घालणं, आणि केवळ नुसतं जेवू घालून पाठवायचं नाही. सज्जन हो, नाथांची सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी होती. म्हटलं ना की नाथांचे 13 मोठमोठे 2-2 चौकांचे वाडे पैठणमध्ये होते. तर गिरिजा माऊली पण त्या संपत्तीला साजेशी अशी वृत्ती असलेल्या कशा होत्या, तर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भोजन प्रसाद तर मिळत असेच, आणि तोही सुग्रास, स्वादिष्ट, रुचकर आणि त्याबरोबर नित्य मिष्टान्नाचा असायचा. बायका लावून सुद्धा करून घेणं सुद्धा किती अवघड आहे आज आपण पाहतो. त्या काळी तर बायका लावायची पद्धतच नव्हती. कशाला, आपल्या नांदेडमध्ये आपण अगदी सुरुवातीच्या काळात मलाही आठवतं की बाई वगैरे स्वयंपाकाला लावणं फार आत्ता आपण थकलो म्हणून असं म्हणू नये खरं म्हणजे, पण आता जाहीररित्या सांगावं लागतं बाई लावावं लागते. पण नाथांच्या काळात कसं असेल विचार करा. 16 वेळेला गंगेवरून पाणी आणून भरणे, आणि ते परत 2 प्रकारचं, बाहेरचं पाणी वेगळं, सोहळ्याचं पाणी वेगळं, स्वयंपाकाचं वेगळं, पिण्याचं वेगळं, आणि अखंड माणसांचा राबता. मी तुम्हाला म्हटलं की आजही आपण आपल्या गुरुच्या घरी गेलं आणि आपल्याला सांगितलं फक्त या टाकीतलं पाणी सगळ्यांना तुम्ही द्या बरं, तीही सेवा आपण एक दिवस करू शकत नाही. तर पाणी भरण्याची सेवा आपण करू शकू का, हा विचार आपण केलेलाच बरा. गिरिजा माऊलींचं वैशिष्ट्य सांगत असताना, गिरिजा माऊली आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भोजन प्रसाद तर देतच असे, पण जाताना वस्त्र, प्रावरण किंवा भेट वस्तू. आदर्श गृहस्थाश्रम काय असेल, एका चरित्रकाराने इतकं सुंदर लिहून ठेवलं की ते म्हणाले, आद्य शंकराचार्य 8व्या शतकात होऊन गेले, पण ते जर या 16व्या शतकात असते तर त्यांनी पुन्हा एकदा लिहून ठेवलं असतं म्हणे, नाथांच्या गृहस्थाश्रमाकडे पाहून, धन्यो गृहस्थाश्रमा. संतांचा कसा असतो बघा. अगदी हेच मला अगदी आठवतं ना, सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रात श्रीराम महाराजांकडे पण आपण पाहिलंय. जेव्हा म्हणजे आपण तर ते दोन्ही पाहिलंय की महाराजांचा विवाह होण्यापूर्वी आणि महाराजांचा विवाह झाल्यानंतर दोन्हीही वेळेला श्रीराम महाराजांकडे आपण गेलो तर कोणी विन्मुख आलेला कधी कोणी पाहिला नाही. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज, रामानंद महाराज गोंदले, आपली परंपरा नवे नवे संतांच्या, सकल संतांच्या विशेषतः महाराज म्हणायचे गृहस्थाश्रमी संत फार छान असतो, कारण त्याच्याकडे गेले की तुम्हाला जेवायला मिळतं. आणि जर संन्यासी संत असेल तर तो म्हणतो मी भिक्षेकरी आहे, माझ्याबरोबर भिक्षेला तुम्ही चला. म्हणून गृहस्थाश्रमी संतांचे महात्म्य याच्यासाठी मी इतकं डिटेल वर्णन करतो की खरंच हे सगळं हे स्वांत सुखाय आहे की महाराज माझ्याकडनं असं करू द्या, माझ्याकडनं तुम्हाला साजेसं एवढं तरी होऊ द्या, तुमच्याकडे एवढं होतं मला त्यातलं एवढं तरी मिळावं. काहीतरी सद्गुण माझ्या सद्गुरूंचे माझ्यामध्ये येण्याचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलो. इथे कोणी विद्वान नाही, इथे कोणी श्रोता, इथे कोणी वक्ता तर मी तर नाहीच नाही. एक चिंतन म्हणून आपण हे सगळं करतो. आणि असा हा धन्यो गृहस्थाश्रम हा नाथांचा चालला होता. मी तुम्हाला हे नाथांच्या प्रपंचाचं सुंदर वर्णन केलंय. असाच प्रपंच आपल्या आप्पांचा देखील होता. किती सुंदर, म्हणजे आप्पांनी बरोबर वयाच्या म्हणजे विवाहपूर्व म्हणजे जे साधारण एक आपण म्हणलं 24-25 वर्ष बरोबर ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम स्वीकारला, पुढचे 25-20-25 वर्ष गृहस्थाश्रम. तो गृहस्थाश्रम सुद्धा कसा मी पाहिला नाही, पण मला वसुताईंनी सांगितलं होतं. ते म्हणाले बाप्पांनी सहस्त्र भोजन केलं म्हणाले पैठणला, तर माफ करा
पंढरपूरला असताना सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम, हां, सहस्त्र भोजन ब्राह्मण, एक सहस्त्र ब्राह्मण जेवायला बोलवले होते. तर आप्पा गृहस्थाश्रमी होते, अजून त्यांनी वानप्रस्थ स्वीकारलेला नव्हता. आईसाहेबांबरोबर ते राहत होते, संत होते, ध्यान करत होते, अनासक्ती होती, भगवंताचं दर्शन झालेलं होतं, ब्रह्मज्ञान झालेलं होतं. पण तरीही आपण गृहस्थाश्रमी आहोत, आपलं ते कर्तव्य आहे. आणि म्हणून सहस्त्र भोजनाच्या कार्यक्रमाचे जेव्हा नियोजन ठरलं तर मातोश्रींबरोबर म्हणजे आई साहेबांबरोबर म्हणाले, आता सहस्त्र भोजन करायचंय, तर या हॉलमध्ये किती लोक इकडनं बसतील टाका म्हणाले. असणं मोकळं बसता येतं का? एक माणूस बसल्यावर त्याला बसून झालं पाहिजे. इतक्या माणसांना किती ताटं लागतील? इतके. इकडनं किती बसले म्हणाले? 22. इकडनं किती बसले? 22. 22 आणि 22 44. वाढायला काय? वरण, भात, भाजी, पोळी. किती सराटे लागतील, किती ते काय डाव लागतील, लिहून ठेवलेलं. या लाईनला इतक्या जणी वाढतील, त्या लाईनला तितक्या जणी वाढतील, इतक्या भात वाढण्या लागतील, इतक्या पळ्या लागतील, इतके चमचे लागतील, इतके तूप वाढीचे वाढ लागतील. याचं नियोजन कागदपत्री केलं होतं आप्पांनी. माझ्यासारख्या माणसांनी असा विचार करायचा की आपल्याकडे जर उद्या 25 माणसं जेवायला आली तर आपण बायकोला काय मदत करतो? सकल पुरुषांसाठी गृहस्थाश्रमा संतांचा कसा असतो, आपली इन्व्हॉल्वमेंट इतकी. म्हणजे मी म्हटलं ना की नाथांच्या चरित्रामध्ये, पाठक मॅडम तुम्ही म्हणा होतं की काय आजचं एक वाक्य, तर नाथांच्या चरित्रातलं एक सूत्र असं आहे की मन एकाग्र कसं होईल, तर कोणतंही काम मनापासून करा, मन एकाग्र व्हायला सोपं जाईल. तसं आप्पांचं म्हणा किंवा सकल संतांचा गृहस्थाश्रम हा असा असतो, तो आपल्याला घेता आला पाहिजे. संतांच्या जीवनातलं एक एक तत्व. महाराज जरी म्हणाले की संतांनी सांगितल्याप्रमाणे वागावं, संत वागतील तसं आपण वागू नये, हे वागत असताना गृहस्थाश्रम मात्र आपण घेतला. कारण महाराजांचंच एक वाक्य आहे, माझ्या माणसानी प्रपंच दक्षतेने करावा. असं का म्हणाले? तर त्याला समर्थांचं मागे लेबल आहे. समर्थ म्हणाले प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे अगदी व्यवस्थित. का? पुढे स्वल्प विराम देऊन सांगितलं की परमार्थ पहावा विवेका. तो जर तुम्हाला करायचा, ज्याला प्रपंचच व्यवस्थित करता आला नाही त्याला परमार्थ कसा करता येईल? याचं उत्तर असं आहे, एक जण म्हणाले, हा मी 13 कोटीचा संकल्प केलाय म्हणाले आणि जप करतोय, पण लिहून वगैरे ठेवणं मला काही आवडत नाही म्हणाले. हे बरोबर आहे का म्हणाले. मी म्हणून 13 कोटी संख्या जपणार कशी तुम्ही? या आठवड्यात किती जप, आज किती जप झाला, आठवड्यात किती झाला, महिन्यात किती झाला, वर्षात किती झाला? 13 कोटी जप करायचा म्हटलं तर कमीत कमी खूपच फास्ट केला तर 13 वर्ष तरी लागणारच. म्हणजे रोज 330 माळा जर केल्या तर 13 वर्षात 13 कोटी होतो. मग त्याची नोंद ठेवावं लागेल ना. जर मला घर घ्यायचं आहे, मला 5 लाख रुपये जर लागणार आहेत, तर मला पर इयर 50,000 रुपये तरी सेव्ह करावं लागणार, त्याचं नियोजन करावं लागणार. हे नियोजन जर मला प्रपंचात जमलं तर जपाचं नियोजन परमार्थात जमेल. म्हणून प्रपंच करावा नेटका, दक्षतेने करावा. माझ्या माणसाने, महाराजांचं फार स्वच्छ आणि इतकं छान आहे ना. महाराज म्हणाले माझ्या माणसाने प्रपंचामध्ये हेळसांड केलेली मला आवडणार नाही. आणि पुढे म्हणाले मला माझा प्रपंच करता आला नाही, पण मला विकत श्राद्ध घ्यायची सवय. किती सुंदर आहे, किती छान आहे. केवढं लक्ष महाराजांचं तुमच्या माझ्याकडे. अहो म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष की जगातला सर्वोत्कृष्ट आनंद, सर्वोच्च आनंद ज्याला प्राप्त झालाय, आणि प्राप्त झाला म्हणजे तो आता प्राप्त झाला आणि थोड्या वेळाने संपला असं नाही ना. ब्रह्मज्ञानाचा की तो अखंड त्या स्थितीमध्ये राहतो. त्या अतिशय सर्वोच्च आनंदाच्या स्थितीमध्ये राहिलेल्या सत्पुरुषाला खरं म्हणजे खाली तुमच्या माझ्या मला लेकरूच पाहिजे, मला नोकरीच पाहिजे, अशा भिकारचोट आठवणी गोष्टींसाठी त्याला खाली यायला म्हणजे किती अवघड आहे मला सांग. पण महाराज आपल्यासाठी येतात, त्या ब्रह्मज्ञानातून खाली येतात. आपल्या सगळ्यांच्या अतिशय साध्या साध्या यात किंचित हिंगमिऱ्याचं गिराईक असं महाराजांनी त्याला जे म्हटलं, म्हणजे ते म्हणले अरे मी कस्तुरी वाटायला बसलो. महाराजांचंच वाक्य आहे ना की हिंगमिऱ्याचेच गिराईक जास्त आहेत. पोरगीच द्या, लग्नच करा, नोकरीच द्या, लेकरूच झालं नाही, 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, अजून घरच झालं नाही. किती वेगवेगळी लिस्ट आपली असते रोज आहे. सांगायचं मला
की धन्यो गृहस्थाश्रम हा, असं ज्यांच्याबद्दल शंकराचार्य म्हणाले होते, असा नाथांचा प्रपंच असलेला सज्जन हो, नाथांचा प्रपंच असा चार चौघांचा दिसत असला तरी अंतर्यामी अकर्तात्मबोध नाथांनाही साधलेला होता. नाथांचं चरित्र किंवा नाथांची दिनचर्या इतकी सुंदर आहे पहा. या सगळ्या प्रपंचात म्हणजे इतके लोक येणारे होते, इतके लोक जाणारे होते, तरी नाथ पहाटे उठायचे आणि उठल्या उठल्या पहिल्यांदा मानस पूजेला बसायचे आणि आपल्या सद्गुरूंची मानस पूजा करायची. नाथांच्या चरित्रात हे नोंद केलेले बरं. ते झाल्यानंतर नाथ शौच मुखमार्जनासाठी घराच्या बाहेर पडायचे, गंगेवर म्हणजे पैठणच्या गोदावरी नदीवर जायचे, गंगेला जायचे, स्नान करायचे, स्नान करून संध्या करून गंगेतनं सोवळ्याचं पाणी घेऊन घरी यायचे, भगवंताची पूजा करायचे. पूजा झाल्यानंतर पुन्हा ध्यानाला बसायचे. 11 वाजेपर्यंत त्यांचं अन्निक ध्यान व्हायचं. 11 वाजता नैवेद्य वैष्णोदेव. आणि पुन्हा एक गोष्ट गृहस्थाश्रमाच्या दृष्टीने सांगतो की नाथांच्या घरी रोज भगवंताला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असायचा. रोज. इतकं सुंदर आहे ना, काय सांगू तुम्हाला मी. म्हणजे पुरणाची पोळी सुंदर म्हणत नाही मी तुम्हाला, त्या पुरणाच्या पोळीचा परिणाम काय झाला. गोष्टीत गोष्ट सांगतो, चरित्रातलीच आहे, फार महत्वाची. पैठण गावातच अगदी शेवटच्या टोकाला पैठणच्या एक कुलकर्ण्यांचा मुलगा राहत होता. थोडसा वेडसर आपण म्हणूया, मतिमंद असला असा दिसायचा, असा तो होता. लहान लेकरू, 8-10 वर्षाचं झालं. त्याला फारसं कळायचं नाही, वेडसरच होतं ते जन्मतःच. रोज रोज हट्ट करायचा आणि परिस्थिती कुलकर्ण्यांची अतिशय गरिबीची होती. रोज आईला म्हणायचं, मला पुरणाची पोळी दे, पुरणाची पोळी. आईने कधी कधी साध्या वरणात गुळ घालून त्याची पुरणाची पोळी करून द्यावी. एक दिवस दिली नाही. तिची परिस्थिती नव्हती माऊलीची, काय करणार. आणि एक दिवस इतकं ते लेकरू मागलं, मला पुरणाची पोळीच पाहिजे, पुरणाची पोळीच पाहिजे. घरात तर काहीच नव्हतं. आणि आई रागारागाने म्हणली, पुरणाचीच पोळी खायची ना तुला, जाय मेल्या त्या नाथ महाराजांच्या घरी जा, तिथे रोज पोळी असते, जाय तिथे. वेडसर लेकरू. नाथांचं घर कुठे म्हणून सगळ्या पैठणमध्ये शोधत 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 गेलं. दुपारी नाथांच्या घरी आलं. त्याचं सुदैव असं की ते माध्यान्हाच्या काळाला बरोबर नैवेद्य आरती झाली, नाथांकडे आलं. 8-10 वर्षाचं लेकरू ते. त्याचं नाव गावबा. गावबा नाव. नाथांनी जवळ घेतलं. बाळा, पाहिलं त्या, काय पाहिजे बाळा. तुमच्याकडे पुरणाची पोळी मिळते ना रोज. हो. मग मी खायला आलो, मला द्याल का तुम्ही. हो बरं बाळा. नाथ शांती ब्रह्मच हो. फार फार कनवाळू होते, फार दयाळू होते. ओळखलं त्यांनी. ब्रह्मज्ञानी पुरुष होता, त्यांना माहित होता हा जीव काय आहे. नाथांनी जवळ घेतलं. गिरिजा माऊलीने सांगितलं, अगं याला पुरणाची पोळी वाढते का. नाथांचीच पत्नी ती. हो बरं बाळ, ये. माझ्या हारी बरोबर बसतो का, ये जेवायला. अतिशय सुंदर ताट वाढवून पुरणाची पोळी, तूप, भजे, कढी त्याला वाढून दिली. लेकरांनी पुरणाची पोळी खाल्ली आणि म्हणाल, आजोबा मी तुमच्याच घरी राहू का आता, मला रोज पुरणाची पोळी द्याल का. नाथांचं घर हे घर नव्हतं. नाथांचं घर मंदिर होतं, मंदिर, की जिथे सगळ्यांना आश्रय होता, मुक्त प्रवेश होता. आणि पुरणाच्या पोळीच्या प्रेमाने ते लेकरू तिथेच राहिलं, पुन्हा घरी गेलंच नाही. किती वर्ष राहिलं. मग नाथांनी काय केलं, म्हणजे बाळा, लौकिक अर्थाने वेडसर असलेलं मुलं, लौकिक अर्थाने आईबाबांना पालन पोषण करणं शक्य नव्हतं, त्याला रोज पुरणाची पोळी देणं शक्य नव्हतं. तर नाथ म्हणाले, बाळा माझ्याकडे राहायचं ना तुला. हो. तुला रोज पुरणाची पोळी पाहिजे ना. हो. मग मी सांगितलं ते ऐकशील का. हो म्हणाले. नाथ म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा. लौकिक अर्थाने वेडसर असलेला मुलगा, मी नाही म्हणणार म्हणाला. मग काय म्हणशील. मी एकनाथ एकनाथ म्हणेन. आणि त्यांनी श्रीराम जयरामच्या ऐवजी आयुष्यभर एकच जप केला, एकनाथ एकनाथ एकनाथ. इतका लौकिक अर्थाने बेडसर असलेला मुलगा एकनाथ एकनाथ जप करत असे. मनामध्ये एकच इच्छा होती की रोज मला पुरणाची पोळी मिळावी.
सज्जन हो, सद्गुरूंच्या नामाने पूर्णाच्या पोळीची लौकिक अर्थातली इच्छा तर तो सद्गुरू, तो परमात्मा पूर्ण करतोच, पण मानवी जीवनातली खरी पूर्णाची पोळी गावाला मिळाली. आणि ती काय सांगू, नाथांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये नाथांनी नाथ भागवत लिहिल्यानंतर भावार्थ रामायण लिहायला सुरुवात केली. आणि भावार्थ रामायण हा ग्रंथ नाथांनी लिहित असताना शेवटच्या टप्प्यामध्ये नाथांना कळून चुकलं की मी आता देह ठेवणार आहे. 44 अध्याय लिहून झाले होते नाथ भागवताचे, ते माफ करा, भावार्थ रामायणाचे. आणि उर्वरित अध्याय लेखनिक म्हणून गावबा काम करत होते. नाथांनी गावबाला सांगितलं, गावबा आता मी लवकरच देह सोडणार आहे, राहिलेलं भावार्थ रामायण तुला लिहायचंय. राहिलेले अध्याय भावार्थ रामायणाचे सज्जन हो, नाथांनी देह ठेवल्यानंतर गावबानी लिहून काढले. आणि ते सगळे अध्याय आजही उपलब्ध आहेत भावार्थ रामायणामध्ये. तुम्ही जर वाचले तर तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हे नाथांनी लिहिले आणि हे गावबानी लिहिले. एक नाथ एक नाथ एक नाथ म्हणत म्हणत गावबा कुलकर्ण्यांचा वेडसर मुलगा नाथांनी दिलेल्या एका मंत्राने केवढा उतरून गेला. खरी पूर्णाची पोळी ही गावबाला मिळाली. हे नाथांचं घर होतं, हे नाथांचं घर नव्हतं तर हे नाथांचं मंदिर. सज्जन हो, अवश्य एकदा आजही तुम्ही पैठणला जा. तो पांडुरंग, ते नाथांचं देवघर, तो नाथांचा हौद की जिथे श्रीखंड्या पाणी भरत होता, आजही आहे. मुद्दाम मी तुम्हाला इतकं डिटेल सांगतो की एकदा तरी आपण जेव्हा जाऊ ना पैठणला, तेव्हा हे सगळं नाथचरित्र समोरून जाईल. तो परिसर आपल्याला पाहायला मिळेल, तो पांडुरंग, विजयी पांडुरंग पाहायला मिळेल, ते देवघर पाहायला मिळेल, ती सहान पाहायला मिळेल की ज्या सहानेवर श्रीखंड्यांनी चंदन घासलंय, काढलंय, ज्या हौदामध्ये श्रीखंड्यांनी भगवान विष्णूंनी पाणी भरलंय, जिथे गावबा टेकून उभा राहिला होता, जिथून ज्या खांबामध्ये श्रीखंड्या गुप्त झाला तो खांबही आज तिथे तसाच आहे. ह्या सगळ्या पवित्र वस्तू 16व्या शतकातल्या असल्या तरी आजही 21व्या शतकात तुम्हा आम्हाला दर्शन देण्यासाठी उपलब्ध. यासाठी संतांचे चरित्र ऐकणं फार गरजेचं आहे. मी तर म्हटलं ना, ब्रह्म, ज्ञान, माया, वेद, पुराण हे सगळं आहे हो, पण उद्धरून जाण्यासाठी ना संतांचं चरित्र माणसाला फार उपयोगी पडतं. मला फार ते आवडतं. कदाचित माझा तुमच्यावर या बाबतीत थोडासा अधिकाराने मी अट्टहासाने सांगत असेल तर थोडासा तुमच्यावर हे होत असेल तर तुम्ही मला सहन करा, पण फार आनंददायी चरित्र. नाथांच्याकडे रोज पूर्णाची पोळी, अनेकांना जितके येतील त्या सगळ्यांना पोटभर पूर्णाची पोळी असायची. पण हे सगळं करत असताना नाथांचा दिसणारा 4 चौघांसारखा असणारा प्रपंच, पण अंतर्यामी नाथ हे अखंड त्या ब्रह्मज्ञानामध्ये, सद्गुरूंच्या चिंतनामध्ये मग्न असत. 4 वाजता उठत, स्नान करून येत, दुपारी 11 वाजता नैवेद्य वैशोध झाला, थोडीशी विश्रांती झाली की दुपारच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नाथ भागवत सांगत असत, भागवत पुराण सांगत असत. संध्याकाळी पुन्हा संध्येसाठी स्नानासाठी गंगेला जात, स्नान संध्या करून परत घरी आली की आरती, नंतर थोडा फराळ झाला की नाथ कीर्तनाला उभं राहत. 11 साडे 11 पर्यंत रोज भगवंताच्या समोर नाथांनी कीर्तन करावं. हजारो लोक पैठणमधले कीर्तनासाठी येत होते. 11 साडे 11 वाजता नाथ महाराज आपल्या गादीवर झोपायला जायचे. त्यानंतर पुन्हा सद्गुरूंचं ध्यान, चिंतन, नामस्मरण करत 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 केव्हा तरी झोपायचे. पुन्हा 4 वाजता त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. पण हे अखंडपणे चालत नसे, कारण मध्ये उत्सव, दिंड्या, आरत्या, हा सगळ्या प्रकारचे उत्सव नाथांनी गोकुळाष्टमीचा सुरू केला होता. जनार्दन स्वामी स्वतः जरी दत्तभक्त होते तरी नाथांना त्यांनी श्रीकृष्णाची भक्ती दिली होती. म्हणून आपण कालिया फणीवरी जी आरती म्हणतो ती नाथांनी केलेली. किती सुंदर आरती आहे, कालिया फणीवरी आपण म्हणतो. ती नाथांची एक गोड आठवण आपल्याला नित्य महाराजांनी आपल्या स्मरणामध्ये दिली. आणि गोपालकृष्णावरची सुंदर सुंदर पदं, हरीचं अतिशय प्रेम असलेले नाथ, अशा प्रकारची ही दिनचर्या सज्जन हो चालत होती. आणि हे सगळं चालत असताना नाथांनी नाथ भागवत याच्यावर लिखाणाला सुरुवात केली. ही सगळी सुरुवात झाल्यानंतर
भगवंत तर इतकी निष्ठा, इतकं भगवंताचं प्रेम की साधूच गृहस्थाश्रमी साधूच होते, शांती ब्रह्मच होते. आणि नाथ भागवताचं लिखाण सुरू झालं आणि पहिले 5 अध्याय लिहून झाले. त्याला पंचाध्यायी नाथ भागवत असं म्हटलं गेलं. हे 5 अध्याय लिहिल्यानंतर त्या काळामध्ये प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, म्हणून हाताने ते हस्तलिखित सगळे असायचे. ते इतकं प्रसिद्ध झाले 5च अध्याय की प्रतिष्ठान नगरीत, पैठणच्या नगरीमध्ये आणि पंचक्रोशीमध्ये नाथांनी भागवत मराठीमध्ये 5 अध्यायांमध्ये लिहिलं. पुढचं लिखाण सुरूच होतं. एकूण 31 अध्याय त्याचे आहेत. पण हे पहिले 5 अध्याय एवढे प्रसिद्ध झाले की लोकांनी हातोहात त्याच्या हस्तलिखिताच्या प्रती केल्या आणि रोज त्याचं पारायण सुरू. आणि असं पारायण करता 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 एक दिवस एका ब्राह्मणाने त्याची प्रत लिहून काढली आणि नित्य तो त्या पंचाध्यायाचं पारायण करायला लागला. आणि काही दिवसांनी तो ब्राह्मण यात्रेच्या निमित्ताने काशीला गेला आणि मनकर्णिका घाटावर स्नान संध्या करून त्या पंचाध्यायीचं तो वाचन पारायण करत होता. तेवढ्यात एक मोठे संन्यासी, एका मठाचे मठपती, संन्यासी, विद्वान, संस्कृत भाषेचे अभ्यासक असलेले एक संन्यासी त्या ब्राह्मणाच्या जवळून गेले आणि त्याला विचारलं, तू काय वाचतोय? तर तो म्हणाला, मी नाथ भागवत वाचतोय. म्हणाले, हे कोणतं भागवत आहे? म्हणाले, मराठीत वाचतोय. 16व्या शतकातला काळ, सगळं संस्कृत मधून, संस्कृत शिवाय कोणत्या भाषेत बोलणं हे धर्माच्या विरुद्ध होतं. असा तो काळ होता. तो वाईट बरा काय ते आपण, तो काही विषय नाही आज. त्या संन्याशाला, त्या मठपतीला राग आला आणि त्यांनी ती प्रत घेऊन त्या ब्राह्मणाला आपल्या मठामध्ये बोलवलं. ती प्रत त्यांनी स्वतः वाचली आणि ते म्हणाले, हे लिखाण करणारे कोण आहेत? त्या ब्राह्मणाने अतिशय आदराने सांगितलं की मी महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान नगरीतला असा असा ब्राह्मण, माझ्या गावामध्ये एक फार मोठे साधू संत सत्पुरुष राहतात ज्यांचं नाव एकनाथ महाराज आहे. त्यांनी भागवताच्या एकादश स्कंदावर लिहिली ही प्राकृतातली म्हणजे मराठीतली ओवीबद्ध टीका आहे आणि ती भागवतातलं सगळं तत्वज्ञान आम्हाला मराठीत सांगते, त्याचं पारायण आम्ही करतोय. ते म्हणाले, हा जो कोणी संत तू सांगतोय त्यांनी धर्माचरण बुडवलं आहे. हा धर्म द्वेष्टा आहे, हा धर्म बुडव्या आहे. याला ताबडतोब काशीमध्ये बोलावून घ्या. ते म्हणाले, तुम्ही पत्र द्या. त्या स्वामींनी, त्या संन्याशांनी पत्र दिलं आणि एक सांडणी स्वार ते पत्र घेऊन तत्कालीन काशीवरून प्रतिष्ठान नगरीमध्ये निघाला आणि काही दिवसानंतर ते पत्र नाथांना मिळालं. नाथांना त्या संन्यासाचं, त्या मठपतीचं पत्र पाहिल्यानंतर हा भगवान विश्वनाथाचा आदेश आहे, आज्ञापत्र आहे असं समजून नाथांनी त्याला नमस्कार केला आणि नाथांनी आपल्याला विश्वनाथांनी बोलवलंय असं समजून ते काशीकडे निघाले. नाथ काशीला निघाले, काशी यात्रेला निघाले अशी प्रतिष्ठान नगरीमध्ये चर्चा झाली. मग हे म्हणाले मी येतो, ते म्हणाले मी येतो, ते म्हणाले मी येतो. मग आम्हाला न्या. नाथांचा प्रवास सुरू झाला. आगगाडी नव्हती, बैलगाड्या, अशा पद्धतीने निघाले. नाथांनी काही कोसांवर जावं, तिथे थांबावं, हरिपाठ कीर्तन करत 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 जनसमुदाय वाढत गेला आणि काशीला जाईपर्यंत जवळपास 100-500 माणसं नाथांच्या बरोबर काशी यात्रेला म्हणून निघाले. कुठलीही प्रेस नोट नव्हती, मीडिया नव्हता. कर्णोपकर्णी मुखाने ही जाहिरात काशीतल्या सगळ्या पंडितांपर्यंत पोहोचली की महाराष्ट्रातला कोणीतरी एक महान संत काशीमध्ये येत आहे. तो उद्या नाही, परवाच्या दिवशी काशीमध्ये येईल. आपण पुढे जाऊया. नाथांना आवडणारं हे पद आपण घेऊयात आणि नाथांची ही प्रार्थना तुमच्या माझ्या जीवनात सुखकर अशी ठेवणारी आहे. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे.
आवडीने भावे, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे आवडी